नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. In the previous lecture we discussed about the subkingdom cryptogams in some more detail, and we also studied the divisions of subkingdom cryptogams, that is the division Thallophyta. Then we also studied second division Bryophyta and also the third division Pteridophyta. And there is vast number of difference between all these plants. तर या सगळ्या प्लांट मध्ये खूप डिफरन्स आहेत. थॅलोफायटा मध्ये द प्लांट बॉडी इज व्हेरी सिंपल, फायबर लाइक. इन द ब्रायोफायटा द प्लांट बॉडी इज थॅलस, म्हणजे असा एखादा बॉडी पार्ट सेपरेटली तुम्हाला दिसणार नाही, एक थॅलस दिसतं. आणि टेरिडोफायटा मध्ये जे काही प्लांट पार्ट्स आहेत ते जास्त डेव्हलप आणि ऑल्सो दोज आर विथ व्हॅस्क्युलर बंडल और व्हॅस्क्युलर टिश्यूज. यांच्यामध्ये व्हॅस्क्युलर टिश्यूज तुम्हाला सापडतात, झायलेम आणि फ्लोएम. तर त्याच्यामध्ये व्हास्ट डिफरन्स आहे. स्टील देयर इज सर्टन सिमिलॅरिटी, तरी सुद्धा त्यांच्यामध्ये काहीतरी सिमिलॅरिटी आहे. तर त्यांच्यामध्ये सिमिलॅरिटी आहे इन द प्रोसेस ऑफ रिप्रोडक्शन, बिकॉज ऑल दे रिप्रोड्यूस बाय स्पोर फॉर्मेशन. यातल्या बहुतेक वनस्पती, वेदर दे बिलॉंग टू डिव्हिजन थॅलोफायटा, ब्रायोफायटा और टेरिडोफायटा, दे रिप्रोड्यूस बाय स्पोर फॉर्मेशन, म्हणजे ते स्पोर तयार करतात. स्पोरचे स्ट्रक्चर डिफरंट आहे प्रत्येक प्लांटमध्ये, मात्र ते स्पोर तयार करतात. आणि व्हेन द स्पोर जर्मिनेट इन द देन दे प्रोड्यूस न्यू प्लांट. म्हणजे या सगळ्यांमध्ये सिमिलॅरिटी एक आहे की त्यांची प्रोसेस ऑफ रिप्रोडक्शन आहे स्पोर फॉर्मेशन. तर या सगळ्यांचा स्टडी आपण केलेला आहे. आता नेक्स्ट आपण पाहूया सब किंगडम फॅनोरोगॅम्स. लेट्स स्टडी सब किंगडम फॅनोरोगॅम्स इन सम मोर डिटेल. सब किंगडम फॅनोरोगॅम्स मध्ये दे प्रोड्यूस सीड्स. द प्लांट्स विच प्रोड्यूस सीड्स आर कॉल्ड ॲज फॅनोरोगॅम्स. तर त्यांना फॅनोरोगॅम असं म्हटलं जातं की जे बी तयार करतात. लेट्स डिस्कस some important characteristics of phanerogams. तर यांचं महत्वाचं कॅरेक्टरिस्टिक आहे दे प्रोड्यूस सीड. दे प्रोड्यूस सीड and the seed contain embryo and stored food. Seed contain embryo and stored food. When the seed germinate, seed germinate झाल्यानंतर embryo develop into new plant and stored food serves as a food for the developing embryo. तर हे जे stored food आहे ते developing embryoला म्हणजे त्या छोट्याशा प्लांटला अन्न देण्याचं काम करतं त्याच्या इनिशियल स्टेजमध्ये, सुरुवातीच्या स्टेजमध्ये. द नेक्स्ट वन, काही प्लांटमध्ये सीड इज एन्क्लोज्ड विदिन द फ्रूट, फळाच्या आतमध्ये असते बी. पण काही प्लांटमध्ये मात्र दे डू नॉट प्रोड्यूस फ्रूट आणि सो सीड इज ओपन. अँड डिपेंडिंग अपॉन वेदर द सीड इज एन्क्लोज विदिन द फ्रूट और सीड इज ओपन, देर आर टू डिव्हिजन्स ऑफ सब किंगडम फॅनोरोगॅम्स. डिव्हिजन जिम्नोस्पर्म आणि डिव्हिजन अँजिओस्पर्म. याबद्दल अधिक माहिती आपण पाहूया. या डिव्हिजन मधील बहुतेक वनस्पती तुम्हाला एक ऑर्नामेंटल प्लांट्स म्हणून, एक शोभेच्या वनस्पती म्हणून तुम्हाला गार्डन मध्ये आढळतील. तर त्यातल्या महत्वाच्या वनस्पती आहेत एक्झाम्पल सायकस, त्याचप्रमाणे थुजा. थुजा म्हणजे मोरपंखी. त्यानंतर पायनस किंवा देवदार हिमालयन रिजन मध्ये मोस्टली आढळतात. त्याचप्रमाणे पिसिया म्हणजे ख्रिसमस ट्री. तर ही यातल्या बऱ्याचशा वनस्पती आपल्या परिचयाच्या आहेत. तर दोज बिलॉंग टू डिव्हिजन जिम्नोस्पर्म. आता यातले महत्वाचे कॅरेक्टरिस्टिक्स आपण पाहूया. कॅरेक्टरिस्टिक्स, यांची महत्वाची वैशिष्ट्ये आपण पाहूया. तर पहिलं महत्वाचं वैशिष्ट्य आहे दोज आर मोस्टली एव्हरग्रीन. मोस्टली एव्हरग्रीन
म्हणजे सदाहरित आहेत पा. द सेकंड इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक इज these plants are perennial. पेरेनियल म्हणजे त्या अधिक वर्ष जगतात, त्यांचं लाईफ स्पॅन जे आहे ते लॉंग असतं, त्यांना पेरेनियल म्हणतात, बहुवर्षायू म्हणतात. फॉर एक्झाम्पल सायकस गटातील वनस्पतींचं आयुष्य जवळजवळ 200 इयर्स असतं. थुजा म्हणजे मोर फंकी गटातली वनस्पतींचं आयुष्य त्यांचे जवळजवळ अराउंड 200 इयर्स असतं. आणि पायनस किंवा देवदार या गटातल्या वनस्पतींचं आयुष्य जवळजवळ 1000 इयर्स असू शकतं. सो दोज आर पेरेनियल. ऑल्सो थर्ड वन, दोज आर वुडी. सो दिस प्लांट, द वूड ऑफ दिस प्लांट इज जनरली यूज इन द टिम्बर or for making houses etc. Also their stem is without branches. Stem is without branch. They do not bear branches. म्हणजे तुम्ही आपल्या आजूबाजूला अनेक वनस्पती पाहिल्या असतील, त्यांना मोठमोठे ब्रँचेस असतात, पण यांना ब्रँचेस नसतात. आणि याच्यामुळे हे खोड असेल तर डिरेक्टली याच्यातून असे लीव्ज तयार होतात. त्यामुळे लीव्ज फॉर्म ए क्राउन. त्यामुळे असा पानांचा असा क्राउन किंवा मुकुट तयार होतो. लीव्ज फॉर्म अ क्राउन. द लीव्ज फॉर्म अ क्राउन. जसे दे बेअर डिफरंट मेल अँड फिमेल फ्लावर. मेल आणि फिमेल फ्लावर अशी वेगवेगळी तयार होतात. जनरली आपल्या सभोवतालच्या ज्या वनस्पती आहेत अँजिओस्पर्म गटातल्या, फॉर एक्झाम्पल गुलाब असेल, हिबिस्कस असेल, तर या गटातल्या वनस्पतींच्या फुलांमध्ये एकाच फुलामध्ये दोन्ही पण मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट म्हणजे एकाच फुलामध्ये दोन्ही घटक असतात. पण इकडे मात्र मेल फ्लावर वेगळं आणि फिमेल फ्लावर वेगळं. ऑन द डिफरंट स्पोरोफिल. म्हणजे ज्या भागावरती मेल आणि फिमेल फ्लावर तयार होतात त्या भागाला स्पोरोफिल म्हणतात. तर अशा वेगवेगळ्या प्रकारचे फ्लावर्स ते तयार करतात. हे त्यांचं एक महत्वाचं कॅरेक्टरिस्टिक आहे. नेक्स्ट वन, दे डू नॉट फॉर्म फ्रूट. दे डू नॉट फॉर्म फ्रूट. ते तयार करत नाहीत. या वनस्पतींना थोडक्यात फळे येत नाहीत. आणि त्याच्यामुळे सीड जे असते, सीड डू नॉट हॅव नॅचरल कव्हरिंग. सीडला असं नॅचरल कव्हरिंग नसतं. प्रत्येक बीला फळांचं एक नॅचरल कव्हरिंग असतं, पण या बीला मात्र नॅचरल कव्हरिंग नसतं. सो सीड्स आर ओपन. आणि ओपन जिम्नोचा अर्थच होतो, जिम्नो मीन्स ओपन आणि स्पर्म म्हणजे सीड. ज्या वनस्पतींची सीड ओपन आहे त्यांना जिम्नोस्पर्म म्हटलं जातं. तर वेल नोन एक्झाम्पल आहे सायकस म्हणजे सायकॅड गटातल्या वनस्पती. तर या जनरली दोज आर यूज ॲज ए ऑर्नामेंटल प्लांट. किंवा काही प्रकारच्या सायकस, एका प्रकारच्या सायकसला सॅगोपाम असं म्हणतात. आणि ही सॅगोपाम या वनस्पतींचा रस थोडासा टॉक्झिक असतो. ते टॉक्झिक रिमूव्ह करून त्यापासून साबुदाण्यासारखे गोळे तयार करून किंवा त्याची पेस्ट तयार करून ती वापरली जाते. म्हणजे काही ठिकाणी सायकस वनस्पती खाल्ली सुद्धा जाते. त्याचप्रमाणे सायकस वनस्पतीचा वापर औषधांमध्ये सुद्धा केला जातो. थुजा जी वनस्पती आहे, इट इज यूज ॲज ए ऑर्नामेंटल प्लांट. एक ऑर्नामेंटल प्लांट, शोभेची वनस्पती म्हणून जनरली ती वापरतात. जनरली ती बागेमध्ये लावली जाते. पिसिया पण एक शोभेची वनस्पती. आणि पायनस किंवा देवदार जे आहे तर यांचा उपयोग लाकूड मिळवण्यासाठी केला जातो. तर ह्या गटातल्या वनस्पतींचे असे अनेक उपयोग आहेत. आता पाहूया नेक्स्ट डिव्हिजन अँजिओस्पर्म. त्याचे महत्वाचे कॅरेक्टरिस्टिक्स पाहूया. आधी आपण एक्झाम्पल पाहूया. अँजिओस्पर्मची वेल नोन एक्झाम्पल आहे हिबिस्कस. तुमच्या सभोवताली आढळणाऱ्या अनेक वनस्पती ह्या अँजिओस्पर्म्स आहेत. रोज आहे, लिलीज आहेत, नीम आहे. ह्या सगळ्या वनस्पती अँजिओस्पर्म या डिव्हिजनशी संबंधित आहे. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ दिस प्लांट्स. फ्लावर इज द मेन रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन. फ्लावर हा त्यांचा इज द मेन रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन आहे. म्हणजे फ्लावर पासूनच पुढे सीड तयार होते. फ्लावर्स डेव्हलप इंटू
सीड अँड फ्रूट. म्हणजे फ्लावर मधला जो ओहरीचा पार्ट आहे याचं रूपांतर फ्रूट मध्ये होतं. कोणत्याही फ्लावरचं जर तुम्ही चांगल्या प्रकारे निरीक्षण केलं असेल तर मध्यभागी एक असा सोलन पार्ट असतो. इट इज कॉल्ड एज ओहरी. आणि याच्या आतमध्ये असे ओव्हल्स असतात. आफ्टर फर्टिलायझेशन ओहरी कन्वर्ट इनटू फ्रूट अँड दिस ओव्हल्स कन्वर्ट इनटू सीड. म्हणजे अशा प्रकारे फ्लावर डेव्हलप इनटू सीड अँड फ्रूट. अँड इन दिस वे द सीड्स आर कवर्ड. सीड्स आर कवर्ड. इथे सीड जे असतात त्या कवर्ड असतात. सो these plants are called as angiosperms. Angio means covered म्हणजे झाकलेल्या आणि स्पर्म म्हणजे सीड. झाकलेल्या सीड्स असतात त्यामुळे त्यांना म्हटलं जातं अँजिओस्पर्म्स. त्यानंतर फर्दर इट इज डिवायडेड इनटू टू मेन कॅटेगरीज. अँजिओस्पर्मचे परत दोन गट पडतात डिपेंडिंग अपॉन द पार्ट्स ऑफ सीड. इफ द सीड इज डिवायडेड इनटू टू इक्वल पार्ट. सीडचे जर डिवायडेड इनटू टू इक्वल पार्ट इक्वल पार्ट मध्ये जर त्या सीडचं रूपांतर झालं, सीडचे दोन इक्वल पार्ट झाले, त्या इक्वल पार्टला हाफ म्हणजे हाल्व्स म्हणतात. त्या इक्वल पार्टला हाफ अर्धे म्हणजे हाल्व्स म्हणतात. अँड सीड इज नॉट डिवायडेड इनटू टू इक्वल पार्ट. त्याच्यावरून जर दोन भाग झाले तर सच प्लांट्स आर कॉल्ड एज डायकॉटिलिडॉन्स प्लांट. डायकॉटिलिडॉनस प्लांट्स. आणि इफ इट इज नॉट डिवायडेड इनटू टू इक्वल पार्ट, सीडचे जर दोन समान भाग नाही झाले तर त्याला म्हणतात मोनोकॉटिलिडॉनस प्लांट्स. डायकॉटिलिडॉनस मध्ये सीडचे दोन मुख्य भाग होतात त्यामुळे ह्यांना डायकॉट असे म्हटलं जातं आणि या प्लांटला मोनोकॉट असे म्हटलं जातं. डायचा अर्थ आहे दोन आणि मोनोचा अर्थ आहे सिंगल, एक. याची वेल नोन एक्झाम्पल आहेत. डायकॉटिलिडॉनस प्लांटची उदाहरणं आहेत ऑल द पल्सेस. ज्या सगळ्या प्रकारच्या डाळी तुम्ही खाता, वेदर इट मे बी पी प्लांट, वेदर इट मे बी एनी बीन एक्सेट्रा. मोनोकॉटिलिडॉन मध्ये बाजरा, ज्वार, राईस यांचे सीडचे दोन भाग होत नाहीत. आता पाहूया आपण डायकॉटिलिडॉनस प्लांट अँड मोनोकॉटिलिडॉनस प्लांट यातला मुख्य फरक. डायकॉटिलिडॉनस प्लांट अँड मोनोकॉटिलिडॉनस प्लांट. तर पहिला फरक आपण पाहूया पार्ट्स ऑफ सीड. सीडचे किती पार्ट होतात. तर इन केस ऑफ डायकॉटिलिडॉनस प्लांट, okay, seed is divided into two equal part, so two cotyledons, and here only one, that is single cotyledon. याच्यामध्ये सिंगल कॉटिलिडॉन असतो, दोन समान भाग होत नाही. त्यानंतर पाहूया टाइप ऑफ रूट काय. तर जनरली डायकॉटिलिडॉनस प्लांटचं जे काही रूट आहे हे वेल डेव्हलप आणि प्रायमरी टॅप रूट असतं. टॅप रूट म्हणजेच वेल डेव्हलप्ड अँड स्ट्रॉंग. वेल डेव्हलप स्ट्रॉंग प्रायमरी रूट. स्ट्रॉंग प्रायमरी म्हणजे एकच मुख्य रूट असतं, त्याला आता टॅप रूट. तर या प्रकारचं रूट असतं. आणि इकडे मात्र फायब्रस रूट असतं. आता टॅपरूट या प्रकारचं असतं. याप्रमाणे असतं टॅपरूट. छोटे छोटे त्याला नंतर असे स्मॉल हेअर्स असतात. आणि फायब्रस रूट जे आहे ते याप्रमाणे असतं. दे ऑल ग्रो फ्रॉम द सेम पॉइंट. सगळे एकाच पॉइंट मधून. आणि दे डू नॉट ग्रो लॉंगर. दे डू नॉट ग्रो डीपर इनसाइड द सॉइल. ते सॉइल मध्ये खूप आतमध्ये जात नाहीत, वरच्या वरच असतात. त्यामुळे ते फायब्रस रूट आहे, हे टॅप रूट आहे. सो इट इज स्ट्रॉंग आणि प्लांट पण ह्या स्ट्रॉंग असतात. थर्ड आहे स्टेम. तर यांचं स्टेम जे आहे ते जनरली स्ट्रॉंग आणि हार्ड असतं. स्टेम यांचं स्ट्रॉंग अँड हार्ड. वेल नोन एक्झाम्पल तुम्ही आठवत असाल, नीम प्लांट असेल, मँगो प्लांट असेल, और अकॅसिया किंवा बाबुल प्लांट असेल, तर स्टेम इज व्हेरी स्ट्रॉंग अँड हार्ड.
इकडे मात्र स्टेम जे आहे ते वेगवेगळ्या प्रकारचं असतं. म्हणजे काही ठिकाणी स्टेम होलो असतं. एक्झाम्पल आहे बांबू. बांबू हे एक प्रकारचं गवतच आहे, पण सर्वात उंच वाढणारं गवत म्हणजे बांबू. तर त्याचं स्टेम होलं असतं, त्याच्या आतमध्ये कधी कधी पाणी सुद्धा असतं. काही ठिकाणी स्टेम मात्र फॉल्स असतं, त्याला स्टेम म्हणता येणार नाही. एक्झाम्पल बनाना. बनाना स्टेम तुम्ही पाहिलं असेल पहा. जनरली द लीफ आर अटॅच टू द स्टॉक ऑफ द प्लांट, त्या पार्टला आपण स्टेम म्हणतो. म्हणजे हे स्टेम जनरली असं वेगळ्या प्रकारचं डिस्टिंग्विश आपल्याला दिसत नाही, ठळक दिसत नाही. म्हणजे याचं खोड जे आहे ते फॉल्स आहे. आणि थर्ड वन आहे, काहींचं मात्र डिस्क लाईक असतं, डिस्क सारखं असतं, चकती सारखं असतं. वेल नोन एक्झाम्पल आहे अनियन. कांद्यामध्ये हे डिस्क सारखं असतं पहा, याप्रमाणे खोड असतं, डिस्क. तर अशा वेगवेगळ्या प्रकारची स्टेम्स आपल्याला मोनोकॉटमध्ये पाहायला मिळतात. फोर्थ वन आपण पाहूया, लीफ व्हेनेशन. लीफमध्ये, पानांमध्ये सिरांचं जे जाळं आहे त्याला म्हणतात व्हेनेशन. ते व्हेनेशन कसं आहे तर इकडे डायकॉटिलिडॉन मध्ये असतं रेटिक्युलेट व्हेनेशन. रेटिक्युलेट व्हेनेशन. रेटिक्युलेट व्हेनेशन म्हणजे काय असतं तर याप्रमाणे प्लॅन्टचं लीफ असेल तर याप्रमाणे शिळांचं असं पूर्णपणे या व्हेनचं जाळं असतं. हे पूर्णपणे याला म्हणतात रेटिक्युलेट व्हेनेशन. आणि इकडे मात्र पॅरलल व्हेनेशन. हेअर पॅरलल व्हेनेशन. पॅरलल व्हेनेशन मध्ये याच्यामध्ये पान असं लांबट असतं आणि याच्यामधल्या व्हेन जे असतात ह्या एकमेकांना पॅरलल असतात याप्रमाणे पहा, अशा पॅरलल. सो इट इज पॅरलल व्हेनेशन. यांच्यामध्ये जनरल तुम्हाला पॅरलल व्हेनेशन आढळेल. आणि फिफ्थ आहे फ्लावर. तुम्हाला माहिती आहे प्रत्येक फ्लावरमध्ये पेटल्स असतात. पेटल्स म्हणजे पाकळ्या असतात. आणि द पेटल्स आर ऑफ डिफरंट कलर ॲज वेल ॲज डिफरंट नंबर. डिफरंट नंबरच्या पेटल्स असतात. आणि जर इफ द फ्लावर कंटेन 4 to 5 पेटल्स, फ्लावर कंटेन इथं त्या फ्लावरमध्ये 4 or 5 पेटल्स, 4 किंवा 5 पाकळ्या असतात किंवा 4च्या किंवा 5च्या पटीत पाकळ्या असतात. इन मल्टिपल ऑफ 4 or 5 अशा पाकळ्यांची संख्या असेल. 4 असतील तर मग टेट्रामेरस आणि 5 असतील तर पेंटामेरस. म्हणजे फुल जर पेंटामेरस आणि टेट्रामेरस असेल तर इट इज ऑफ डायकॉट. तर ते डायकॉट प्लॅन्टचं मग फ्लावर आहे. आणि इन केस ऑफ मोनोकॉट फ्लावर इज विथ 3 or मल्टिपल ऑफ 3 पेटल. म्हणजे फ्लावर इज ट्रायमेरस. फ्लावर हे ट्रायमेरस असतं. म्हणजे फुलांमध्ये ज्या पेटल्स असतात या 3 पेटल्स ऑर इन द मल्टिपल ऑफ 3, 3च्या पटीमध्ये पेटल्स असतात. असं जरी असलं तरी याला काही अपवाद आहेत. बरीचशी फुलं याला अपवाद आहेत. मग काही फुलांमध्ये 34 पाकळ्या असतात. जनरली 4 ते 5 पेटल्स किंवा 4 किंवा 5च्या पटीत असतील तर ते डायकॉट आणि 3 किंवा 3च्या पटीत असतील पाकळ्या तर ते ट्रायमेरस म्हणजे मोनोकॉट. वेल एक्झाम्पल आपल्याला सांगता येईल. याच्यातले एक्झाम्पल आपल्याला माहिती आहे हिबिस्कस, त्याचप्रमाणे रोज असेल, बनियान आहे, मँगो आहे, त्याचप्रमाणे सगळ्या प्रकारचे सायट्रस प्लांट्स. ट्रायमेरस मध्ये आपल्या लिली आहेत, त्यानंतर पाम्स आहेत. पाम्स त्याच्यातून आपण पाम ऑइल मिळवतो किंवा साबुदाणा मिळवतो, ते टॅपिओका पण यामध्ये येऊ शकतं. पाम्स असेल, सगळ्या प्रकारचे ग्रासेस याच्यामध्ये येतात. ग्रेन्स, सगळ्या प्रकारचे ग्रेन्स, बाजरा, ज्वार, बार्ली, व्हीट, राईस एक्सेट्रा, बनानाज, त्याचप्रमाणे टर्मेरिक इत्यादी या प्रकारचे अनेक एक्झाम्पल मोनोकॉटमध्ये येऊ शकतात. अँजिओस्पर्म या डिव्हिजन मधले हे 2 मुख्य गट आहेत, डायकॉटिलिडॉन आणि मोनोकॉटिलिडॉन. तर यातला फरक आपण पाहिला. सगळ्या प्लॅन्टमध्ये किती प्रकारची विविधता हे तुमच्या लक्षात येतं. आणि यावरून हे तुमच्या लक्षात आलं असेल की काही प्रकारच्या प्लॅन्ट्स ह्या फारच सिंपल आहेत. एक्झाम्पल थॅलोफायटा, त्यापेक्षा थोड्या विकसित आहेत ब्रायोफायटा, त्यापेक्षा आणखी थोड्या विकसित आहेत टेरिडोफायटा, आणि त्यापेक्षा जास्त विकसित आहेत या जिम्नोस्पर्म, आणि त्यापेक्षा अधिक विकसित आहेत या अँजिओस्पर्म. म्हणजे याच्यातून हे लक्षात येतं की क्लासिफिकेशनद्वारे हे आपल्या लक्षात येईल की या प्लॅन्टची उत्क्रांती जी आहे, एका प्रकारच्या प्लॅन्ट पासून दुसऱ्या प्रकारच्या प्लॅन्ट काळाच्या ओघात
अशा त्यांच्या गरजेनुसार अकॉर्डिंग टू द ऍडॅप्टेशन्स डेव्हलप होत गेल्या. म्हणजे प्लॅनची उत्क्रांती कशी झाली, इव्होल्युशन कसं झालं प्लॅनचं, सगळ्या प्लॅन कशा प्रकारे निर्माण झाले याची सुद्धा कल्पना आपल्याला क्लासिफिकेशन वरून येते. त्यामुळे क्लासिफिकेशन हे फार इम्पॉर्टंट आहे व्हाईल स्टडिंग बायोलॉजी, बॉटनी और झुलॉजी.